नमस्कार. ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता हा अनुभव तुम्हाला सांगतो. ह्या ड्रायव्हरला सुद्धा मीच ठेवलं होतं कामाला. मी जिथे पण राहिलो ना तिथं आपल्या मराठी लोकांनाच कामाला ठेवलं आणि इथे पण मीच ठेवलं होतं. तिथे पण ना त्यांचे एक दिवस सगळे सगळे मालक हे ते आमचे साहेब लोक पार्टीसाठी गेले ताज हॉटेलला कुलाबा येथे. 2-3 गाड्या गेलो होतो. तो ड्रायव्हर सुद्धा आला होता एक गाडी घेऊन. गाडी पार्क केली नाही तर तो मला 4 वेळा बोलला बोलला भाऊ मला खूप भूक लागली. म्हणला मला खूप भूक लागली, मला जेवायचं आहे. तर मी कुलाब्याला कधी जर गेलो का नाही तर मी कुलाब्याला जर गाडी पार्किंगला जर जागा मिळाली तर माझं 2च हॉटेल आहेत. एक तर कुलाबा पोलीस स्टेशनच्या बाजूला ऑलिम्पिया हॉटेल किंवा ताज हॉटेलच्या पाठीमागे बगदादी हॉटेल आहे. बडी मियाच्या बाजूला खूप छान असं जेवण मिळतं, सुंदर आणि कमी पैशात नॉनव्हेज हॉटेल आहेत. पण तर मी तिथे बगदादीमध्ये गेलो तर म्हटलं बगदादीत गेलो ना तर मी एक मुर्ग मसलम मागेला. तिथं एकच टांग मिळते आणि इतकी मोठी रोटी मिळते. मोठी रोटी असते, तंदुरी रोटी पण एवढी मोठी असते आणि एकच ती कोंबडीची असते ना ती लेग पीस तो एकच मिळतो. तर मी म्हटलं मी तेवढंच घेणार आहे. तर म्हणलं मला ना एक भाजी पण मागवा, डाळ पण मागवा, 2 रोट्या पण मागवा. अरे म्हटलं एकच रोटी पुरी पडणार नाही, एवढी मोठी असते. नाही नाही मला खूप भूक लागले. बोला 2 रोट्या मागवा. आणि तुम्हाला खरं सांगतो माझ्या आई वडिलांनी एकच शिकवलंय की खाऊन माझा पण टाकून माजू नका. आणि दुसरी गोष्ट मला एवढे शिकवली, मी ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये 35-36 वर्ष झाली. माझं एकच सिद्धांत आहे, कमी खा पण चांगलं खा. मी कुठे पण गेलो ना मी कमी खातो पण चांगलं खातो, क्वालिटी वाईज चांगलं खातो. असं कधी मी फुटपाथवरचं कधी खात नाही. चांगलं इतका मी पैसेवाला नाही पण चांगलं खातो, चांगल्या हॉटेलमध्ये. त्याला मी सांगितलं की तू नाही जाणार. नाही ना म्हणलं मागवलं माझं तेवढा डिश मागवला आणि खाल्लं, माझं संपवलं. अक्षरशः तिने 3-4 चमचे 2-2 त्या डिश मधले घेतले. डाळ तडका, ती भाजी, 2 रोट्या. त्या 2 रोटी मधली अर्धी रोटी पण खाल्ली नाही आणि ते जेवण तसंच ठेवलं. आणि मला खूप राग आहे. माझ्या घरामध्ये सुद्धा आदत आहे, जेवढं पाहिजे तेवढंच जेवण घ्यायचं. माझ्या घरात मी एक भाताचा शीक म्हणजे ती बोलतात ना एक भाताचा कण जरी खाली पडला ना मी तो उचलून खातो. आपण 12 तास कशासाठी काम करतो? पोटासाठी. बोललं ना आई वडिलांनी आपल्याला शिकवलेलं की खाऊन माझं पण टाकून माजू नका. आणि त्याने इतकं जेवण ना ते वेस्ट केलं. पण मी बोललो, मला खूप राग आला त्याचा. मी त्याला तोंडा बोललो, ह्याच्या पुढे म्हटलं माझ्या समोर कधी येऊ नको तो. इतकं जेवण टाकणार मी म्हणलं काही करोडपती नाही. भले ते मालक मला पैसे देणार आहे पण ना तुला त्या लक्ष्मीची इज्जत ना त्या जेवणाची इज्जत. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि त्याचा तो अपमान करतो त्या जेवणाचा. अखेर शेवटी मी त्या वेटरला बोललो भाई वो पॅक कर ना. आणि मी बाहेर आलो आणि तिकडे तर भरपूर लोक असतात मागणारे. ते एका मुलाला मी देऊन टाकलं. का तुम्ही आदत आपली खराब करताय? आपल्या सगळ्या ड्रायव्हर भावांना मला विनंती आहे, तुम्हाला जेवढं पोटाला लागतंय तेवढंच खावा. का एवढं पोटावर मानताय तुम्ही? हे चांगलं नाही. हे म्हणजे आपले बोललं ना इथे पण आपली इमेज खराब होते. त्याच्यामुळे काय होतं, इमेज खराब होते. इथे तर चला मी ठीक आहे, मी तुमच्या बरोबर होतो, पण तुम्ही 4 चौघामध्ये जर असं जेवण टाकलं तर तुम्हाला काय लोक बोलतील? तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओ बद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.